डावोस समिट 2026 मध्ये महाराष्ट्राचं नाव जगाच्या सर्वात मोठ्या आर्थिक व्यासपीठावर घेतलं गेलं. 30 लाख कोटींच्या एमओयूजची घोषणा झाली. पण हा विषय फक्त आकड्यांचा नाही, याचा परिणाम महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागावर होणार आहे. पण नेमका कसा? डाव्होस म्हणजे काय? डाव्होस समिट म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं वार्षिक संमेलन. इथे जगभरातील देश, राज्य सरकारं, मोठे उद्योग समूह आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार एकत्र येतात. डाव्होसमध्ये थेट कारखाने उभे राहत नाहीत. इथे लगेच नोकऱ्या निर्माण होत नाहीत. इथे चर्चा होते, करार होतात आणि भविष्यातील गुंतवणुकीचा पाया घातला जातो. म्हणजेच डाव्होस हा अंतिम निकाल नाही, तर गुंतवणुकीच्या प्रक्रियेतील सुरुवातीचा टप्पा आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी आधी मागच्या वर्षाकडे पाहूया. डाव्होस 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारनं 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी एकूण 54 एमओयूज साईन केले होते. यानंतर महाराष्ट्र विधानसभेत सरकारकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार या एमओयूजपैकी सुमारे 75% करार प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आले. म्हणजे डाव्होसमधील बहुतेक करार फक्त कागदावर राहिले नाहीत, तर पुढे कामात बदलले. हा इम्प्लिमेंटेशन रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. हे सगळं होतं मागच्या वर्षी, डाव्होस 2025 मध्ये. आता प्रश्न असा आहे, डाव्होस 2026 मध्ये महाराष्ट्रासाठी काय वेगळं आहे? डाव्होस समिट 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारनं सुमारे 30 लाख कोटींचे गुंतवणुकीसाठी एमओयूजची घोषणा केल्याची माहिती दिली. पण या मोठ्या आकड्यांमागे नेमकं काय खरं आहे आणि कोणत्या कंपन्यांनी नेमकं काय केलं आहे ते फॅक्ट्समध्ये पाहूया. अदानी ग्रुप. डाव्होस 2026 मध्ये अदानी ग्रुपने महाराष्ट्रात 6 लाख कोटींच्या गुंतवणुकीची अधिकृत घोषणा केली. ही गुंतवणूक रिन्युएबल एनर्जी, डेटा सेंटर्स आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांमध्ये होणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी राबवले जाणार असून सिटी-वाईज तपशील सध्या जाहीर करण्यात आलेला नाही. MMRDA मुंबई महानगर क्षेत्र. मुंबई म्युनिसिपल मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजेच MMRDAनं डाव्होस 2026 मध्ये जागतिक गुंतवणूकदारांसोबत $104.65 बिलियन म्हणजेच सुमारे 9.5 लाख कोटींचे एमओयू साईन केले. यामध्ये ब्रुकफिल्ड, ब्लॅकस्टोन, RMZ आणि एव्हरस्टोन यांसारख्या जागतिक कंपन्यांचा समावेश आहे. हे प्रकल्प मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरार पट्ट्यात ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात असतील. टाटा ग्रुप. टाटा ग्रुपने डाव्होस 2026 मध्ये $11 बिलियन म्हणजेच सुमारे 90,000 कोटींची गुंतवणूक जाहीर केली. ही गुंतवणूक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स आणि इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने नवी मुंबई परिसरात उभारला जाणार आहे. टिल्मन ग्लोबल होल्डिंग्ज USA. या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रात 60,000 कोटींचा हायपरस्केल डेटा सेंटर प्रकल्प जाहीर केला. हा 1 गिगावॉट क्षमतेचा डेटा सेंटर आहे. अचूक शहराची माहिती सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. लोढा ग्रुप. लोढा ग्रुपने डाव्होस 2026 मध्ये 1 लाख कोटींची गुंतवणूक जाहीर केली. ही गुंतवणूक IT पार्क्स, डेटा सेंटर्स आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये होणार आहे. JSW ग्रुप आणि बॅटरी प्रोजेक्ट्स. JSW ग्रुपचे EV मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात एमओयूज झाले आहेत. मात्र डाव्होस 2026 साठीचा नेमका गुंतवणूक आकडा अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच विदर्भ भागात लिथियम बॅटरी आणि एनर्जी स्टोरेज संदर्भातील क्लस्टर लेव्हल करार झाले आहेत, पण कंपनीवाईज आकडे सार्वजनिक नाहीत. याचा सामान्य माणसावर परिणाम काय? एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा सेंटर्स आणि EV सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढली की थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो. विदर्भसारख्या भागात उद्योग आल्यामुळे विकास फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित राहत नाही. MMRमधील इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमुळे ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स आणि शहरी सुविधा सुधारतात. याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होतो. AI आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे महाराष्ट्र फ्युचर रेडी इकॉनॉमीकडे वाटचाल करत आहे. डाव्होसमधील एमओयूज म्हणजे अंतिम निकाल नाहीत. लँड अलोकेशन, अप्रूव्हल्स, फायनान्सिंग आणि एक्झिक्युशन पूर्ण झाल्यावरच हे प्रकल्प प्रत्यक्ष जमिनीवर उतरतात. म्हणून डाव्होस 2026 हे महाराष्ट्रासाठी एक मोठं आर्थिक सिग्नल आहे. पण ही संधी प्रत्यक्ष विकासात बदलते की नाही हे पुढच्या काही वर्षांतल्या अंमलबजावणीवर ठरणार आहे. तुमचं मत काय आहे? डाव्होस 2026 महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरेल का?